नमस्कार, मी रेणू बक्षी आणि आज मी तुम्हाला प्रत्यक्ष परमेश्वर आहे का ही एक गोष्ट वाचून दाखवणार आहे। पुरातन काळापासूनच परमेश्वराच्या अस्तित्वाबद्दल माणूस साशंक आहे। याहून पुरातन दुसरी कोणतीही शंका असू शकेल असं मला वाटत नाही। रामकृष्ण परमहंसाच्या आयुष्यातील एक प्रसंग आपण पाहूया। रामकृष्ण परमहंस हे एक दिव्य साक्षात्कारी असे थोर संत पुरुष होते। दूर दूरवर त्यांची कीर्ती पोहोचली होती। कलकत्त्याला त्यांचं दर्शन घेण्यास अनेक लोक येत असत। त्याच सुमारास कलकत्त्यात एक पंडित वास्तव्यास होते। अनेक विषयांवर त्यांचं चांगलंच प्रभुत्व होतं, परमेश्वरावर मात्र त्यांचा विश्वास नव्हता। रामकृष्णांची एकंदरीत लोकप्रियता पाहून त्यांना त्यांचा फार हेवा वाटू लागला। त्यांनी ठरवलं की निदान एकदा तरी रामकृष्णांना आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करून दाखवायचंच। या जगात देव नावाची कोणतीही गोष्ट नाही हे त्यांच्या शिष्यगणासमक्ष आपण त्यांना सिद्ध करून दाखवलं की मग रामकृष्णांची चांगलीच फजिती होईल व आपले श्रेष्ठत्व सिद्ध होईल। अशा सुप्त इराद्याने ते पंडित महाशय रामकृष्णांकडे गेले। त्यांनी रामकृष्णांशी चर्चेला सुरुवात केली। अतिशय मुद्देसूदपणे त्या पंडित महाशयांनी आपले मुद्दे मांडले, विविध उदाहरणं दिली। रामकृष्णांचे सारे शिष्य देखील फार लक्षपूर्वक त्यांचं म्हणणं ऐकत होते। हळूहळू शिष्यांच्या मनातून शंका डोकावू लागली की परमेश्वर नाही हे सिद्ध होतंय की काय। त्या पंडित महाशयांचे वाक्चातुर्यच तसं होतं। रामकृष्ण परमहंस सुद्धा अगदी मनापासून ऐकत होते। त्या पंडितांचे सर्व मुद्दे मांडून झाल्यावर रामकृष्णांनी मंद स्मित केले आणि म्हणाले, वा वा, सुंदर, फारच छान। आपण मांडलेले विचार अतिशय मुद्देसूद असून आपलं वाक्चातुर्यही वाखाणण्यासारखेच आहे। आपल्या जिभेवर जणू काही देवी सरस्वतीच नृत्य करीत आहे असं मला वाटलं। आपल्या प्रत्येक शब्दागणी मला तर देवी सरस्वतीचं दर्शन साक्षात घडत होतं। खरे सांगायचं तर आपल्या जिभेवरच नव्हे पण संपूर्ण देहात आणि देहाभोवती देखील सरस्वतीचाच निवास आहे असं मला जाणवलं। याचा मी प्रत्यक्ष अनुभव देखील घेतला। आज आपल्या शब्दातून आपण मला तिचं प्रत्यक्ष दर्शन घडविल्याबद्दल मी आपला फार मोठा ऋणी आहे। त्या पंडिताला मात्र मेल्याहून मेल्यासारखं झालं। परमेश्वर या संकल्पनेचं स्पष्टीकरण देताना वेदांमध्ये असं म्हटलं आहे की ज्याला उगम नाही आणि अंतही नाही अशी गोष्ट म्हणजे परमेश्वर।